मनसे आणि शिवसेना उबाठामध्ये जागा वाटपाचा तिढा मातोश्रीवर निष्ठावंत मनसे कार्यकर्त्यांना जागा सोडण्याचा उद्धव ठाकरेंकडे आग्रह। शिवडी विक्रोळी भांडूपमधल्या जागा वाटपावरून मनसेत नाराजी। पुण्यामध्ये महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक। तिन्ही प्रमुख पक्ष प्रत्येकी 50 जागा लढवणार असल्याची सूत्रांची माहिती। पुण्यामध्ये धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत। जागा वाटपावरून भाजप कोंडी करत असल्याचा धंगेकरांचा आरोप। बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉलेजचं गौतम अदानींच्या हस्ते उद्घाटन। शरद पवार अजित पवार लावणार हजेरी। मुंबईतील जागा वाटपावर भाजप शिवसेनेची खलबत। आतापर्यंत 207 जागांवर एकमत। भाजप 128 तर शिवसेना 79 जागांवर लढणार। अमित साटम यांची माहिती। खोपोलीतील मंगेश काळोखे हत्ये प्रकरणात आतापर्यंत 9 आरोपींना अटक। रवींद्र देवकर, दर्शन देवकरसह अन्य आरोपी अटकेत। सिगरेट उधार न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून बार मालकाची हत्या। लातूरमधल्या चाकूर तालुक्यातील नायगाव इथला धक्कादायक प्रकार। आरोपींना केली अटक। आणि दक्षिण अमेरिकेतल्या ग्वाटेमाला देशामध्ये भीषण अपघात। 15 जणांचा मृत्यू, 20 प्रवासी जखमी। दाट धुक्यामुळे अपघात झाल्याची माहिती। आणि आता पुढची सविस्तर बातमी। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संपूर्ण जबाबदारी माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर देण्यात आली आहे। मात्र नवाब मलिक यांना जबाबदारी देण्यात आल्यानं भाजपकडून नाराजीचा सूर आहे। नवाब मलिक यांच्या कुटुंबात 3 जणांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये नवाब मलिक यांचे बंधू सुद्धा आहेत, तसंच बहिणींचा सुद्धा समावेश आहे। नवाब मलिक यांची पालिका निवडणुकीसाठी कशा पद्धतीने घराणेशाही सुरू आहे आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांना प्रभाग क्रमांक 165 मधून उमेदवारी दिली जाणार आहे। त्यानंतर कप्तान मलिक यांच्या सुनबाई बुशरा नदीम मलिक प्रभाग क्रमांक 170 मधून निवडणूक लढवणार आहेत। नवाब मलिक यांच्या बहीण डॉक्टर सईदा खान यांना प्रभाग क्रमांक 168 मधून उमेदवारी दिली जाणार आहे। तोपर्यंत मी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, आमचे उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्लभाई यांच्याजवळ चर्चा करेन आणि कदाचित आज संध्याकाळी एक पहिली यादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर होऊ शकते। महानगरपालिका निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 3 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, तरी देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील जागा वाटपाचा तिढा सुटण्याचं नाव घेत नाहीये। शहरात आतापर्यंत तब्बल 9 बैठका झाल्यात, मात्र जागांच्या आकड्यांवरून दोन्ही पक्षांमधील रस्सीखेच कायम आहे। 9व्या बैठकीत देखील तिढा कायम राहिल्यानं आता चेंडू वरिष्ठ नेत्यांच्या कोर्टात गेलाय। जो काही थोडा डिस्प्यूटचा जो भाग आहे तर त्यांनी आम्ही दोघांनी असं ठरवलं की ही चर्चा आपण त्याच्यावर निर्णय घेण्यापेक्षा वरिष्ठांनी त्याच्यावर निर्णय घ्यावा, म्हणून बावनकुळे साहेबांना सुद्धा ती यादी पाठवण्यात आलेली आहे, एकनाथ शिंदे साहेबांनाही पाठवण्यात आलेली आहे आणि सीएम साहेबांना सुद्धा पाठवण्यात आले। या शहरामध्ये आम्हाला युतीमध्येच निवडणुका लढायचा हा आमच्या दोन्ही पक्षाचा आग्रह आहे आणि म्हणून असलेला किरकोळ वाद कसा मिटेल याचा प्रयत्न आम्ही सर्व दोन्ही बाजूंनी करत आहोत। सन्मानपूर्वक युती करण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये सुरुवातीला सांगितलं सत्तेसाठी नाही, या संभाजीनगर वासियांच्या सेवेसाठी आम्हाला आमचा महापौर बनवायचा आहे। आणि हे करत असताना 1-2 कार्यकर्त्याला आमचे नाराज जरी झाले ते चालेल, ते आम्ही सांभाळून घेऊ, पण महापौर हा युतीचा करायचा भाजपचा करायचा। पुण्यामध्ये आज पुन्हा महाविकास आघाडीची बैठक होणार आहे। महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। तिन्ही प्रमुख पक्ष 50-50-50 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।
महाविकास आघाडीचं जागावाटपाचं सूत्र अखेर जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्याबाबतचं चित्र देखील आज स्पष्ट होईल. याबाबत अजून कोणतीच भूमिका घेतली नसल्याची माहिती आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तिन्ही प्रमुख पक्ष 50 जागा निवडणूक लढवणार असून उर्वरित जागा समविचारी मित्र पक्षांना देण्यावर आघाडीचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. बारामतीमध्ये आज उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह पवार काका पुतण्या एकाच मंचावर येणार आहेत. यावेळी सुप्रिया सुळेंसह सुनेत्रा पवार आणि योगेंद्र पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ आज पार पडणार आहे. उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे आणि यावेळी पवार काका पुतण्या एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जितेंद्र, गौतम अदानी यांच्यासह पवार काका पुतणे हे एकाच मंचावर येणार आहेत. कशा प्रकारे या कार्यक्रमाचं नियोजन आहे, काय अपडेट? अगदी खरं, आपण प्राजक्ता, देशातील हा पहिला प्रयोग आहे आणि सकाळी 10 वाजता गौतम अदानी यांच्या हस्ते या कॉलेजचं उद्घाटन होणार आहे. आपण कार्यक्रमस्थळी आलेलो आहोत आणि आपण बघतोय की ही मध्यभागी जी चेअर ठेवलेली आहे, या चेअरवर माजी कृषी मंत्री शरद पवार बसणार आहेत. तर त्यांच्याच बाजूला प्रीती अदानी असणार आहेत आणि त्यांच्या बाजूला सुनेत्रा पवार असणार आहेत. तर त्यांच्या डाव्या बाजूला बघितलं तर गौतम अदानी असणार आहेत आणि त्यांच्याच शेजारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चेअर ठेवलेली आहे. आणि नंतर विठ्ठल शेठ मण्यार आणि बाकीचे आपण जे बघतोय की विद्याप्रतिष्ठान संस्थेचे जे काही ट्रस्टी आहेत आणि नूतन नगराध्यक्ष जे झालेले आहेत सचिन सातव यांना देखील या मंचावर त्या ठिकाणी चेअर ठेवण्यात आलेली आहे. देशातील हा पहिला प्रयोग आहे. आपण बघितलंय की शेतीमध्ये याचं तंत्रज्ञान वापरल्यानंतर साधारणतः 30 ते 40% उत्पादन अधिकच या ठिकाणी मिळू शकतं आणि त्या माध्यमातून पहिला या केव्हीकेच्या माध्यमातून किंवा एआयच्या माध्यमातून प्रयोग करण्यात आला. आणि आपण बघितलंय की जे शेतकरी 40 ते 50 टन एकरी शेतामध्ये ऊस घेत होता त्या ठिकाणी 108 ते 110 टन उत्पादन तो घ्यायला लागलेला आहे. आणि त्या माध्यमातून आता ऊस असेल, केळे असेल, इतर शेतीमध्ये जी काय उत्पादन आहेत ते घेण्यासाठी आता एआयची वापर केला जाणार आहे. त्यामध्ये पाण्याची बचत होणार आहे, खतांची देखील बचत होणार आहे. आणि पहिला प्रयोग हा बारामतीमध्ये कॉलेजच्या माध्यमातून करण्यात आला आणि या कॉलेजचं उद्घाटन आज गौतम अदानी यांच्या हस्ते होणार आहे. आणि या कार्यक्रमासाठी आपण बघतोय की आता पुन्हा एकदा पवार कुटुंबे या मंचावर एकत्र येणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे जितेंद्र, वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.